धडा 11वा. तुमचे अचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार. यशाचा खरा अभिप्रेत अर्थ आहे जीवनाच्या साहसात यशस्वी होणे. या जगात शांतिमय, आनंदमय आणि सुखमय दीर्घकाळ घालवणे यालाच यशाची संज्ञा दिली जाऊ शकते. या सद्गुणांचा शाश्वत अनुभव घेणे यालाच येशूने अनंत जीवन असे सांगितले आहे. जीवनात शांती, सुसंवाद, अखंडता, सुरक्षितता आणि आनंद अशा अनाकलनीय व अमूर्त गोष्टीच खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत. मानवाच्या गहन सत्वांपासून त्यांचा उगम होत असतो. या गुणांच्या चिंतनाने हा स्वर्गीय ठेवा आपल्या अचेतन मनात उतरत असतो. अचेतन मन हे असे स्थान आहे ज्याला कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही व लोखंडाला लागणारा गंज संपवू शकत नाही आणि जिथे चोर चोरी करू शकत नाही. यशाकडे नेणारे 3 पावले. यशाकडे नेणारे पहिले अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी करणे अत्यंत आवडते हे शोधून काढणे, मग त्या गोष्टी करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करीत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला यशस्वी समजू शकत नाही. मग भलेही सगळे जग तुम्हाला यशस्वी मानत असले तरी कामावर प्रेम केल्याने ते काम करण्याची तुम्हाला आतून तीव्र इच्छा होते. जर एखाद्या व्यक्तीला मनोचिकित्सक व्हायची तीव्र इच्छा असेल तर त्या व्यक्तीसाठी केवळ ती पदवी मिळवून व तिला फ्रेम करून भिंतीवर टांगणे पुरेसे नसते. तिला त्या क्षेत्रात काम करायची इच्छा असेल, ती परिषदांना उपस्थित राहील, मन व त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे चालू ठेवील. ती इतर मनोरुग्णासाठीच्या दवाखान्याच्या भेट देईल, अत्याधुनिक वैद्यकीय व शास्त्रीय जर्नलचे वाचन करेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मानवी व्यथा-वेदना दूर करण्याचा अत्यंत प्रगत पद्धती जाणून घेण्यासाठी सतत धडपडत राहील. कारण ती तिच्या रोग्यांना सर्वोच्च प्राधान्य देते. ती तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. पण कदाचित हे शब्द वाचताना तुमच्या मनात असाही विचार येऊ शकतो की मी हे पहिलेच पाऊल उचलू शकत नाही, कारण मला काय करायला आवडेल हे मलाच ठाऊक नाही. मी असे कोणते क्षेत्र निवडे की ज्यात माझे काम करायला आवडेल. जर तुमची अशी हालत असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पुढील प्रार्थना करा. माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता मला माझ्या जीवनातील खरे स्थान स्पष्ट करून दाखवित आहे. ही प्रार्थना शांतपणे, ठामपणे व प्रेमपूर्वक वारंवार म्हणा. तुमच्या अचेतन मनासमोर ही प्रार्थना सतत श्रद्धा व विश्वासपूर्वक म्हणत राहिल्यास एक विशिष्ट दिशेने भावना, संकेत किंवा प्रवृत्तीच्या रूपात तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. ते तुमच्या समोर स्पष्टपणे आणि शांततेने एका मौन आंतरिक जाणीवेच्या रूपात प्रकट होईल. यशाकडे नेणारे दुसरे पाऊल आहे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट शाखेतील कामात विशेषतः किंवा विशेष नैपुण्य प्राप्त करणे आणि त्यात सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने रसायनशास्त्र हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडले आहे. आता त्याने या क्षेत्रातील अनेक शाखांपैकी एक शाखेवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्या शाखेच्या अधिक अभ्यासासाठी सगळा वेळ द्यायला हवा. त्या शाखेत जे जे जाणून घेण्यासारखे उपलब्ध आहे ते सगळे त्याने उत्साहाने जाणून घ्यायला हवे. शक्य झाल्यास या शाखेतील इतरांपेक्षा अधिक विशेष माहिती मिळवावी. त्यांच्या कामात त्याने अत्यंत कळकळीने व उत्साहाने रस घ्यावा आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या सेवेसाठी, भल्यासाठी व्हावा म्हणून धडपडावे, झटावे. जो तुमच्या अत्यंत महान आहे त्याला तुमचा सेवक बनू द्या. मनाच्या अशा दृष्टिकोनात आणि त्या क्षेत्रात कसेबसे पोट भरण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनात प्रचंड विरोधाभास आहे. कसे तरी काम पूर्ण करणे हे खरे यश नाही. लोकांची उद्दिष्टे अधिक महान, उदात्त आणि अधिक सेवाभावी व परहित लक्ष्य असायला हवीत. त्यांनी इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या ताटातील भाकरीचा त्याग करायला हवा. तिसरे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही या गोष्टीची खात्री करून घ्यायला हवी की तुम्ही जी गोष्ट करू इच्छिता तिचा वाटा फक्त तुमच्या स्वतःच्या यशात असता कामा नये. तुमची इच्छा स्वार्थी असू नये. तुम्ही केलेल्या कामामुळे मानवतेचा फायदा झाला पाहिजे. तो एक वर्तुळाकार प्रवास मार्ग असला पाहिजे. दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर तुमच्या इच्छापूर्तीसोबत जगाचे कल्याण व्हायला हवे. मानवतेची सेवा घडायला हवी. मग तुम्ही केलेली सेवा विस्तृत बनून व तुमच्यासाठी वरदान बनून तुमच्याकडे परत येईल. जर तुम्ही करीत असलेले काम फक्त स्वहिताचे असेल तर आवश्यक वर्तुळ पूर्ण होणार नाही. वरवर तुम्ही यशस्वी असल्याचे भासेल, पण कालांतरे तुमच्या जीवनातील हे अपुरे वर्तुळ तुमच्यासाठी मर्यादा किंवा आजार निर्माण करू शकते. खऱ्या यशाचे मोजमाप हे वाचून तुम्ही विचार करीत असाल की मग मी ज्याची मुलाखत नुकतीच टीव्हीवर पाहिली त्या माणसाचे काय? त्याने तर चक्क चालाकी करून शेअर बाजारात करोडो डॉलर्स कमावले आहेत. तुमच्या पाहण्यात असलेल्या कोणत्याही मोठे यशस्वी माणसासारखाच तोही आहे आणि मला नाही वाटत की मानवतेच्या हिताची त्याला लेश मात्रही काळजी असावी.
असे किस्से खूप सर्वसामान्य आहेत, पण आपले काळजीपूर्वक व खरोखर कसे आहे हे समजून घ्यायला हवे. काही जण काही काळापुरते यशस्वी झालेले दिसून येतील, पण लबाडीने मिळवलेल्या पैशाला लगेच पंख फुटतात. अगदी तसे नाही झाले तरी जेव्हा तुम्ही इतरांना लुबाडता तेव्हा स्वतःलाच लुबाडत असता. मर्यादा आणि उणीवीची ही मानसिकता जिच्यामुळे आपण असे लबाडीने वागलेला असतो, ती आपल्याला जीवनात इतर रीतीने व इतर बाबतीतही व्यक्त होत असते. आपल्या शरीरात, आपल्या पारिवारिक जीवनात आणि आपल्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधात आपण जे विचार करतो व अनुभवतो तेच आपण निर्माण करीत असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तेच आपण निर्माण करतो. जरी एखाद्याने लबाडीने अमाप पैसा मिळवलेला असला तरी तो सफल व यशस्वी नसतो. मनाची शांतीशिवाय यश असूच शकत नाही. जर व्यक्तीला रात्री झोप येत नसेल किंवा तो आजारी असेल किंवा अपराध भावनेने पीडित असेल तर त्याने कमावलेल्या संपत्तीच्या ढिगाचा काय उपयोग. मला एकदा लंडनमध्ये एक व्यावसायिक गुन्हेगार भेटला. त्याने मला त्याच्या पराक्रमाबद्दल सांगितले. त्याने इतका अमाप पैसा गोळा केला होता की तो लंडनच्या बाहेरील भागात वैभवी जीवन जगत होता आणि उन्हाळ्यात हवालपोट करायला फ्रान्सला जायचा. तो वैभवात जगायचे हे खरे, पण निश्चिंतेचे नाही. आपल्याला पोलीस कधीही पकडतील या दडपणाखाली तो सतत वावरायचा. त्याला अनेक आंतरिक आजार झाले होते जे त्याच्या सतत भीतीतून आणि मनात खोलवर रुतलेल्या अपराध भावनेतून निर्माण झालेले होते. यात शंकाच नव्हती. त्याला माहीत होते की मी नको ती वाईट कामे केली आहेत. त्या अपराध भावनेच्या प्रचंड ओझ्यानेच अनेक समस्यांना त्याच्याकडे खेचून आणले होते. नंतर मी ऐकले की त्याने स्वेच्छेने पोलिसांना समर्पण केले व तुरुंगवासही भोगला. तुरुंगातून सुटल्यावर त्याचे मानसशास्त्री व आध्यात्मिक सहमंत्र्यांद्वारे काउन्सिलिंग संपूर्ण परिवर्तन झाले. तो 4 चौघांसारखं काम करून कमावणारा एक प्रामाणिक व कायदा पालन करणारा नागरिक बनला. त्याला जे सापडले त्यावर तो प्रेम करीत होता आणि खुश होता. एक यशस्वी व्यक्ती त्याच्या कामावर प्रेम करते व स्वतःच्या आंतरिक गुणांना पूर्णपणे व्यक्त करून विकसित होते. यश व सफलता केवळ जमवलेल्या संपत्तीपेक्षा उच्च आदर्शांवर अवलंबून असते. यशस्वी व्यक्ती ती आहे जिने महान मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक समजदारी प्राप्त केली आहे. आजच्या काळातील अनेक व्यावसायिक त्यांच्या यशासाठी त्यांच्या अचेतन मनाच्या योग्य उपभोगावर भर देतात. त्यांच्यासमोर प्रोजेक्ट जणू आधीच पूर्ण झालेला आहे अशा रीतीने पाहण्याची क्षमता त्यांनी विकसित केलेली असते. त्यांची इच्छा प्रार्थना पूर्ण झाल्याचे पाहिल्याने व अनुभवल्याने त्याचे अचेतन मन त्या परिपूर्ण करते. जर तुम्ही तुमच्या एखाद्या उद्दिष्टांकडे अत्यंत स्पष्टपणे पाहिले तर तुमच्या अचेतन मनात चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीमुळे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टपूर्तींसाठी हवे त्या गोष्टी आपोआप मिळतात. त्या कुठून आल्या हेही तुम्हाला कळणार नाही. यशाकडे नेणाऱ्या या 3 पावलांचा विचार करताना तुम्ही कधीही तुमच्या अचेतन मनाच्या सुप्त रचनात्मक सामर्थ्याला विसरू नका. यशाच्या कोणत्याही योजनेच्या सगळ्या पावलांमागील खरी ताकद हीच आहे. तुमचा विचार रचनात्मक असतो, भावनेशी जोडला गेलेला असतो. विचार व्यक्तिगत श्रद्धा किंवा विश्वास बनून जातो आणि तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला ते मिळते. एकदा तुमच्या हे लक्षात आले की तुमच्या असे शक्तिशाली बळ आहे जे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी प्राप्त होतात. त्या म्हणजे आत्मविश्वास आणि शांतीची भावना. तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असू द्या, तुम्हाला अचेतन मनाचे नियम शिकायलाच हवेत. जेव्हा तुम्हाला माहिती असते की तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतांना व्यक्त होण्यास मुक्त वाव देता आणि तुमच्या प्रतिभेमुळे इतरांचे हित करता, तेव्हा तुम्ही खऱ्या यशाच्या निश्चित मार्गावर वाटचाल करीत असता. जर तुम्ही ईश्वराच्या कार्याच्या समीप आहात किंवा त्याच्या कार्याचा एक भाग आहात तर साहजिकच ईश्वर तुमच्या सोबत असतो. मग तुमचा विरोध कोण करू शकेल. ही गोष्ट एकदा समजून घेतली की मग आकाश पातळ एक झाले तरी तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याचे स्वप्न कसे खरे केले. हॉलिवूडमध्ये मला एक अभिनेता भेटला. त्याचे नाव कदाचित प्रत्येक सिनेमाप्रेमीला किंवा टेलिव्हिजनच्या चाहत्याला नक्कीच माहिती असेल. त्याने मला विश्वासात घेऊन सांगितले की मी मिडवेस्टच्या एका छोट्या शेतावर लहानाचा मोठा झालो. त्याच्या कुटुंबाची गुजारण कशीबशी होत होती. त्याची एक मात्र करमणूक होती त्याच्या घरातील कृष्ण धवल ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, ज्यावर मुश्किलीने 2 चॅनल्स लागायचे. तरीही तो अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहू लागला. त्या स्वप्नाने अधिक झपाटला जाऊ लागला. दिवसभर शेतात राबताना किंवा संध्याकाळी गायींना परत गोट्यात आणताना मी कल्पनेत चित्र रंगवायचो की माझे नाव भल्या मोठ्या अक्षरात विशाल थिएटरवर लिहिलेले आहे. तो म्हणाला, मला सगळा बारीक सारीक तपशील दिसायचा. ती चाहत्यांची गर्दी, माझी मुलाखत घेण्यासाठी
चाललेली बातमीदाराची रेटारेटी. मी अनेक वर्षे हे चित्र पाहत आलो. शेवटी मी घर सोडले. मी लॉस एंजेलिसला आलो आणि TV शो व सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम करू लागलो. लवकर मुख्य अभिनेता म्हणून मला चमकणारी पहिली भूमिका मिळाली. त्या सिनेमाच्या प्रीमियरच्या रात्री मी जेव्हा गाडीने थिएटरवर पोहोचलो तेव्हा माझी शुद्ध जवळजवळ हरपली. माझे नाव विजेच्या दिव्यात मोठ्याने झळकत होते. गर्दी होती, चाहत्यांची आणि वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांची. सगळे काही हुबेहूब तसेच होते जसे मी बालपणापासून माझ्या कल्पनेत पाहत आलो होतो. तो पुढे म्हणाला, माझे इतके हे कोणालाच माहिती नसेल की चिकटीने टिकवून ठेवलेल्या कल्पनेची शक्ती यश कसे खेचून आणते. स्वप्नातील फार्मसी वास्तविकता बनली. खूप वर्षांपूर्वी माझी ओळख एका अशा तरुण औषध विक्रेत्याशी झाली. तिचे नाव होते मेरी एस. एक मोठ्या औषध विक्रीच्या दुकानात ती काम करीत होती. एके दिवशी ती मला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे काढून देत होती. तेव्हा आमचे बोलणे सुरू झाले. मी तिला विचारले की तुला तुझे काम कसे वाटते? ओहो, ते ठीकच आहे, ती म्हणाली. माझा पगार आणि कमिशन यात माझे भागते. शिवाय कंपनीच्या नफ्यात पण चांगलाच हिस्सा मिळतो. जर देवाने साथ दिली तर मी जीवनाचा आनंद लुटू शकेन. इतक्या लहान वयात निवृत्त होऊ शकेन. क्षणभर गप्प राहून मी तिला विचारले, जेव्हा तू औषध विक्रेता बनण्याचे ठरवले तेव्हा लहानपणापासून तुझे हेच स्वप्न होते का? तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. नाही, ती उत्तरली. मला वाटले नाही. मी स्वतःला नेहमीच एक स्टोअरच्या मालकिनीच्या रूपात पाहिले होते. माझी इच्छा होती की मी जेव्हा रस्त्यावरून चालत जाईल तेव्हा लोकांनी मला ओळखावे, माझ्या नावाने मला हाक मारून हॅलो म्हणावे. मी पण त्यांनी औषधी विक्रेती म्हणून त्यांना प्रत्येकाला त्यांच्या नावाने ओळखावे. तुम्हाला हे थोडेसे विचित्र वाटेल, पण मी असेही स्वप्न पाहायचे की मध्यरात्री मुलांचे आई वडील त्यांच्या आजारी मुलांसाठी औषध घेण्यासाठी म्हणून मला उठवत आहेत. मी माझ्या रात्रीच्या पोशाखावर घाईघाईने कपडे चढवून माझ्या राहत्या घराखालील स्टोअरमधून त्यांना हवे त्या औषधी देण्यासाठी धावत जात आहे. एका मोठ्या स्टोअरच्या काउंटर मागे 9 ते 5 उभी राहून औषधे देण्याच्या नोकरीचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. होय ना, मी म्हणालो. मग तुझ्या स्वप्नाचा पाठपुरावा का केला नाहीस? त्यात तू अधिक आनंदी आणि रचनात्मक बनू शकली असतीस ना. तुझी नजर वरने या जगातून बाहेर पड, स्वतःचे स्टोअर सुरू कर. पण मी तसे करू शकते, ती मान हलवत म्हणाली. त्यासाठी खूप पैसा लागेल आणि आम्ही तर सध्या कसाबसा महिना पूर्ण करतो. त्याच्या उत्तरात मी तिला एक अद्भुत तथ्य सांगितले. ती जे काही खरे धरून चालेल ते सत्यात उतरेल. मी तिला अचेतन मनाच्या सामर्थ्याबद्दल बरेच काही सांगितले. लवकरच तिच्या लक्षात आले की जर ती तिच्या अचेतन मनाला एका विशिष्ट व स्पष्ट कल्पनेने भारावून टाकण्यात यशस्वी झाली तर अचेतन मनाची शक्ती व ती कल्पना कशीही करून साकार करेल. ती कल्पना करू लागली की ती स्वतःच्या मालकीच्या स्टोअरमध्ये आहे. त्या कल्पना चित्रात ती मनोमन औषधांच्या बाटल्या रचून ठेवी. डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे ग्राहकांना औषध देई. कल्पनेतच संभाव्य ग्राहकांची वाट पाहू लागली, जे तिचे मित्र व शेजारीही होते. तिने एका भल्या मोठ्या बँक बॅलन्सची ही कल्पना केली. मानसिकरित्या ती त्या काल्पनिक स्टोअरमध्ये काम करू लागली. एक उत्तम अभिनेत्री बनून तिने तिची भूमिका जिवंत केली. जणू मी ते आहेच असे वागले आणि म्हणजे मी ती बनेलच. ती जणू त्या स्टोअरची मालकीण झाली आहे अशा आविर्भावात ती जीव ओतून वागू व जगू लागली. अनेक वर्षानंतर मीरीने मला लिहून कळवले की आमच्या संभाषणानंतर काय घडले. नवीन मॉलमध्ये उघडलेल्या एका विशाल स्टोअरची बरोबरी करू न शकल्याने ती काम करीत असलेले औषधी स्टोअर डबघाईला आले. तिला एका मोठ्या औषध कंपनीसाठी फिरत्या प्रतिनिधीचे काम मिळाले, ज्यात तिला अनेक राज्यांचा प्रवास करावा लागायचा. एके दिवशी तिला कामाच्या संदर्भात तिच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या पश्चिमेकडील एका छोट्या शहरात जावे लागले. त्या शहरात औषधांचे केवळ एकच दुकान होते. ती यापूर्वी तिथे कधीच आली नव्हती. पण त्या क्षणी तिने दुकानात प्रवेश केला त्या क्षणी तिला ते सगळे ओळखीचे वाटू लागले. ते दुकान तिने तिच्या कल्पनेत सादर केलेल्या स्टोअर सारखेच होते, अगदी हुबेहूब तेच. ती आश्चर्याने चाट पडली. ती त्या औषधी दुकानाच्या वृद्ध मालकाशी या मजेशीर योगाबद्दल बोलली. त्यावर त्या मालकाने जणू तिच्या मनातील गोष्ट सांगितली की मी या स्टोअरमधून निवृत्त तर होऊ इच्छितो, पण माझ्या कुटुंबाच्या 3 पिढ्यांपासून वारशाने चालत असलेले हे स्टोअर मी एखाद्या मोठ्या संघटनेला विकू इच्छित नाही. बोलण्याच्या अनेक बैठका झाल्या व त्या मालकाने ते स्टोअर खरेदी करायला तिला कर्ज देऊ केले. धंद्यातून झालेल्या नफ्यातून ती कर्जफेड करू शकणार होती. त्या तरुण स्त्रीने आपले कुटुंब
त्या गावात नेले व लवकरच त्या स्टोअरपासून हाकेच्या अंतरावर असलेले मोठे घर राहण्यासाठी विकत घेऊ शकली. आता ती रोज सकाळी जेव्हा तिच्या स्टोअरमध्ये जायला पायी निघते तेव्हा रस्त्यातून जाणार प्रत्येक जण तिला तिच्या नावाने हाक मारून हॅलो म्हणतं. ते तिला ओळखतात कारण ती त्यांना औषधी देते. व्यवसायात अचेतन मनाचा वापर. काही वर्षांपूर्वी मी बिझनेस एक्झिक्युटिव्हच्या एका गेटसमोर कल्पनाशक्ती आणि अचेतन मनाच्या सामर्थ्याविषयी व्याख्यान दिले होते. त्या व्याख्यानात मी त्यांना महान जर्मन कवी गटेने अडचणी व बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या कल्पनेचा शहाणपणाने कसा वापर केला होता हे सांगितले. गटेचे जीवनचरित्र लिहिणाऱ्यांनी नमूद केले आहे की मला तासनतास शांतपणे काल्पनिक संवादात घालवायची सवय होती. एखादी अडचण आली असता मी कल्पना करायचं की माझा एखादा मित्र माझ्यासमोर बसलेला आहे आणि तो मला योग्य ते उत्तर देत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा ते एखाद्या समस्येने व्यग्र झालेले असले तेव्हा त्यांना त्यांचा मित्र ती समस्या सोडवण्याचा अचूक व उचित सल्ला देत आहे अशी कल्पना करायचा. ही कल्पना करताना त्या मित्राच्या नेहमीच्या लकबी हावभाव व त्याच्या स्वराचीही ते कल्पना करायचे. या सगळ्या काल्पनिक प्रसंगात ते वास्तवतेचे सगळे रंग भरून त्याला ठसठशीत करायचे. व्याख्यानाला उपस्थित असलेल्यांपैकी एक तरुणी शेअर ब्रोकर होती. ती गटेचे तंत्र वापरू लागली. तिला ओळखत असलेल्या एका करोडपती गुंतवणूकदाराशी ती काल्पनिक संवाद साधू लागली. यापूर्वी त्या व्यक्तीला तिने दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केल्याने बराच फायदा झाला होता व त्याबद्दल त्याने त्या तरुणीचे अभिनंदन केले होते. तिने त्या करोडपती गुंतवणूकदाराशी हे मानसिक संभाषणाचे नाट्य तिच्या मनात एक विश्वास बनवून ठसेपर्यंत चालू ठेवले. या तरुणीचे आंतरिक संभाषण आणि नियंत्रित कल्पना तिच्या उद्दिष्टांना अनुरूप होते. तिचे उद्दिष्ट होते तिच्या क्लायंटसाठी पैसा वाढविणारे गुंतवणुकी करणे. तिच्या जीवनात मुख्य हेतू हाच होता की तिच्या गुंतवणूकदारांनी चांगला पैसा कमावा व तिच्या सल्ल्यांमुळे त्यांची आर्थिक भरभराट व्हावी. ती अजूनही तिच्या अचेतन मनाचा वापर तिच्या व्यवसायात करीत असते आणि तिने तिच्या क्षेत्रात झळाळते यश मिळवले आहे. एका प्रमुख वित्तीय पत्रिकेत नुकतीच तिची मुलाखत छापून आलेली होती. 16 वर्षाच्या मुलाने असफलतेचे रूपांतर सफलतेत केले. 16 वर्षाच्या टॉड एमने मला सांगितले, मी सगळ्या बाबतीत अपयशी ठरलो आहे. असे का होते ते मलाच कळत नाही. मला वाटते मी एकदम मूर्ख आहे. कदाचित मला शाळेतून हाकलून लावण्यापूर्वी मी स्वतःच शाळा सोडलेली बरी. आम्ही पुढे बोलू लागलो तसे मला आढळून आले की टॉडच्या बाबतीत एकच गोष्ट चुकीची होती, ती म्हणजे त्याचा दृष्टिकोन. तो त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत उदासीन होता आणि त्याच्या काही शिक्षकांचा व सहकाऱ्यांचा तिरस्कार करायचा. अभ्यासात यश मिळवण्यासाठी टॉडने त्याच्या अचेतन मनाचा कसा उपयोग करावा हे मी त्याला शिकवले. तो दिवसातून अनेक वेळेला काही सत्यविधाने म्हणू लागला, विशेषतः झोपे जायच्या आधी आणि सकाळी जाग आल्यावर. सर्वप्रथम आपण पाहिलेच आहे की आपल्याला अचेतन मनात कोणतीही कल्पना रुजवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. तो पुढील सकारात्मक विधाने म्हणायचा, मला कळत आहे की माझे अचेतन मन स्मृतीचे भंडार आहे. मी वाचलेले व शिक्षकांकडून ऐकलेले सर्व काही ते संग्रहित करतो. माझ्याजवळ उत्कृष्ट स्मरणशक्ती आहे आणि मी ठरवले तर तिचा चांगला उपयोग करू शकतो. माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता माझ्यासमोर ते सगळे उलगडून दाखवित आहे, ज्याची मला तोंडी वा लेखी परीक्षेत गरज पडणार आहे. मी माझ्या सगळ्या शिक्षकांकडे व सहकाऱ्यांकडे माझ्या सद्भावना व प्रेम पाठवित आहे. मी खरोखरच त्यांच्यासाठी यश व सगळ्या चांगल्या गोष्टी चिंतितो. आता टॉड यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत होता. आता त्याला सगळ्या विशेषतः दर्जा मिळत आहे. तो सतत कल्पना रंगवतो की मी माझ्या अभ्यासात मिळवलेल्या यशाबद्दल माझे पालक व शिक्षक माझे अभिनंदन करीत आहे. खरेदी विक्रीत यशस्वी कसे व्हावे? लक्षात ठेवा की खरेदी विक्रीच्या व्यवहारात तुमचे चेतन मन हे स्टार्टरचे तर अचेतन मन मोटरचे काम करते. तुम्ही मोटर चालू केली तरच ती कार्य करू शकेल. तुमचे चेतन मन तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीला जागे करते. तुमच्या सुस्पष्ट इच्छा, कल्पना किंवा प्रतिमा तुमच्या खोलवरच्या अचेतन मनाला कळवण्याची पहिली तयारी आहे स्वतःला शिथिल करणे, तुमचे लक्ष अविचल करणे, निस्तब्ध आणि शांत होणे. मनाच्या अशा शांत, शिथिल आणि निश्चलत स्थितीमुळे तुमच्या अचेतन मनाद्वारे तुमची कल्पना ग्रहण करण्यात येणारे बाह्य गोष्टींचे व चुकीच्या विचारांचे अडथळे दूर केले जातात. तसेच मनाच्या अशा शांत, निष्क्रिय आणि ग्रहणशील स्थितीत तुमचे जाणीवपूर्वक केले जाणारे प्रयत्न कमीत कमी होतात. मन शांत झाल्यानंतरची दुसरी पायरी आहे तुम्हाला हवे असलेले परिणाम किंवा तुमची इच्छापूर्ती प्रत्यक्षात झालीच आहे
अशी कल्पना रंगविणे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एक घर खरेदी करायचे आहे. यासाठी तुमच्या मनात शिथिल स्थितीत पुढील सकारात्मक विधाने म्हणा. माझ्या अचेतन मनाची अमर्याद बुद्धिमत्ता परमज्ञानी आहे. ती मला असे आदर्श घर दाखवित आहे जे माझ्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करणारे व मला परवडणारे आहे. आता मी माझी ही विनंती माझ्या अचेतन मनाकडे पाठवित आहे. मला माहीत आहे की ते माझ्या विनंतीला अनुसरून प्रतिसाद देईल. मी माझी ही विनंती माझ्या अचेतन मनाकडे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासासह अशा रीतीने पाठवित आहे की ज्या रीतीने एखादा शेतकरी विकासाच्या नियमांवर निशंकपणे विश्वास ठेवून जमिनीत बी पेरतो. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला वर्तमानपत्रातील एखाद्या जाहिरातीतून किंवा मित्रांद्वारे मिळू शकते, किंवा तुम्हाला सरळ अशा एखाद्या घराकडे जाण्याचा मार्गदर्शन मिळते जे तुम्हाला अगदी हवे तसे आहे. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला अनेक प्रकारे मिळू शकते. तुम्ही विश्वास ठेवू शकता की अशी महत्त्वाची गोष्ट इतकीच की प्रार्थनेनेच तुमचे उत्तर नेहमीच तुम्हाला मिळते. मात्र तुमच्या अचेतन मनाच्या कार्यावर तुमचा ठाम विश्वास असायला हवा. समजा खरेदी करण्याऐवजी तुम्हाला तुमचे घर, जमीन किंवा कोणत्याही प्रकारचा माल विकायचा आहे. अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या अचेतन मनातील असामान्य बुद्धिमत्तेवरील विश्वासाची हीच मनोभूमिका तुम्हाला हवे असलेले मार्गदर्शन देईल. लॉस एंजेलिसमधील माझे घर विकण्यासाठी मी अशाच एका तंत्राचा वापर केला. मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक दलालांना मी ते सांगितले व ते त्यांच्या तंत्रांच्या वापराने अत्यंत उल्लेखनीय व गतिपूर्ण परिणाम मिळवू लागले आहेत. माझ्या घरासमोरील लॉनवर मी विकणे आहे असे लिहिलेली पाटी लावली. त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा स्वतःलाच विचारले, समज की हे घर खरेदी करणारा तुला कोणी भेटलं तर तू पुढे काय करशील? उत्तर होते, मी ते विकणे आहे ची लॉनमध्ये रोवलेली पाटी काढून कचऱ्यात टाकून देईन. माझ्या मनाच्या आंतरिक पडद्यावर मी एक सविस्तर दृश्य प्रक्षेपित केले. मी त्या पाटीजवळ गेलो, तिला घट्ट पकडून जमिनीतून उखडून बाहेर काढले, माझ्या खांद्यावर ठेवली आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीजवळ आणली. तिला कचराकुंडीत टाकताना मी म्हणालो, तुझ्या मदतीबद्दल तुझे आभार, पण यापुढे मला तुझी मुळीच गरज नाही. काम पूर्ण झाले आहे या जाणीवेच्या गाढ समाधानासह मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी एका माणसाने त्या घराचा सौदा केला आणि बयाना देत म्हटले, तुम्ही आता ती पाटी काढून टाका, आता तुम्हाला तिची गरज नाही. मी त्याच्या सल्ल्याचे पालन केले. ती पाटी मी खेचून काढली आणि कचराकुंडीकडे नेली. बाह्यकृतीने आंतरिक क्रियेचे समर्थन केले. यात नवीन असे काहीच नाही. जसे आत तसेच बाहेर. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुमच्या अचेतन मनावर जशी प्रतिमा अंकित झाली असेल तशीच ती तुम्हाला तुमच्या वस्तुनिष्ठ जीवनाच्या पडद्यावर दिसून येईल. बाह्य कृती नेहमी आंतरिक कृतीला अनुसरते. घर, जमीन किंवा इतर कोणत्याही प्रकारची मालमत्ता विकण्यासाठी आणखीन एक प्रभावी पद्धत अशी आहे, पुढील सकारात्मक विधाने शांतपणे, सावकाश आणि भावपूर्णतेने म्हणा. अमर्याद बुद्धिमत्ता या घरासाठी माझ्याकडे अशा खरेदीदाराला आकृष्ट करीत आहे ज्याला ते हवे आहे आणि ज्याची त्या घरात भरभराट होईल. या खरेदीदाराला माझ्याजवळ माझ्या अचेतन मनाच्या रचनात्मक बुद्धिमत्तेने पाठवलेले आहे, जे कधीच कोणतीही चूक करत नाही. हा खरेदीदार इतके अनेक घर पाहू शकतो, पण माझे एक घर मात्र असे आहे जे त्याला हवे आहे आणि तो विकत घेईल, कारण त्याला त्याच्या आंतरिक अमर्याद बुद्धिमत्तेचे मार्गदर्शन लाभले आहे. मला माहीत आहे की खरेदीदार योग्य आहे, वेळ योग्य आहे आणि किंमतही योग्य आहे. माझ्या अचेतन मनाचे प्रगाढ प्रवाह एका दैवी व्यवस्थेनुसार आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी आता कार्यरत आहे. मला माहिती आहे की ते असेच आहे. लक्षात ठेवा की तुम्ही जे शोधत आहात ते देखील तुमच्या शोधात असते. जेव्हा तुम्ही घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचं जमीन जुमला विकायला निघता तेव्हा तुम्ही ते देव केलेले आहे ते घेण्यासाठी नेहमीच कोणीतरी इच्छुक असते. तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीचा योग्य रीतीने वापर करून तुम्ही तुमचे मन घर विकण्याबाबत किंवा खरेदी करण्याबाबत कोणत्याही स्पर्धेतून चिंतामुक्त होऊ शकता. तिला हवे ते मिळवण्यात ती कशी यशस्वी झाली? मार्गरेट नावाची एक तरुणी माझ्या व्याख्यानांना व वर्गांना नियमितपणे हजर राहायची. तिच्या घरापासून व्याख्यानाच्या जागी येण्यासाठी तिला 3दा बस बदलावी लागायची. त्यामुळे व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी तिला जायला 1.5 तास व यायला 1.5 तास लागायचा. एका तरुणाने त्याच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली कार कशी मिळवली हे मी एका व्याख्यानात सांगितलेले तिने ऐकले होते. त्या तरुणीने घरी जाऊन मी माझ्या व्याख्यानात सांगितलेल्या तंत्राचा प्रयोग केला. कालांतराने तिने मला पत्र लिहून कळवले की सांगितलेली पद्धत तिने कशी वापरली आणि त्याचा काय परिणाम झाला. तिच्या संमतीने मी ते पत्र येथे प्रकाशित करीत आहे.
मला कळत होते की माझ्या व्यक्तिगत विकासासाठी माझ्याजवळ एक कार असायला हवी. तुमची व्याख्याने नियमितपणे ऐकण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी ठरवले की मी कार मिळवण्यासाठी प्रयत्न करीन आणि ती पण माझ्या स्वप्नातील कार कॅडिलॅक. माझ्या कल्पनेत मी एक पाठोपाठ एक अशा सगळ्या पायऱ्या चढले ज्या मी वास्तवात एक कार खरेदी करून ती चालवण्यासाठी चढले असते. मी स्वतःच्या त्या कल्पनाचित्रात स्वतःला शोरूममध्ये जाऊन मला आवडलेल्या मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह घेताना पाहिले. मी पुन्हा पुन्हा ती कॅडिलॅक माझ्या मालकीची झाली आहे असा ठाम दावा केला. जवळजवळ 2 आठवडे मी गाडीत बसल्याचे, तिला चालविण्याचे, तिच्या बैठकीच्या गादीच्या स्पर्शाच्या अनुभवाचे मानसिक चित्र पाहत होते. मागच्या आठवड्यात मी तुमच्या व्याख्यानाला कॅडिलॅकमधून आले. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या माझ्या काकांचा स्वर्गवास झाला होता आणि त्यांनी त्यांची कॅडिलॅक आणि सगळी संपत्ती माझी नावे केली होती. अनेक कार्यकारी अधिकारी वापरत असलेले तंत्र, अनेक प्रतीत यश, व्यावसायिक कार्यकारी अधिकारी यश या अमूर्त संकल्पनेचे मुक्तपणे दिवसातून वारंवार पुनरावर्तन तोपर्यंत करतात जोपर्यंत त्यांना यश अगदी हाताशी दिसून येत नाही. त्यांना माहीत असते की यशाच्या कल्पनेतच यशाचे सर्व घटक सामावलेले असतात. त्यांच्याप्रमाणेच तुम्ही आत्ताच यश हा शब्द स्वतःशी पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने म्हणायला लागा. तुमचे अचेतन मन त्याला तुमच्या बाबत सत्य म्हणून स्वीकारेल आणि तुम्ही यश मिळवण्याच्या अचेतन प्रेरणेने यशाकडे ओढले जाल. तुम्हाला तुमचा व्यक्तिगत विश्वास, मान्यता आणि मतांना व्यक्त करणे नितांत गरजेचे असते. तुमच्या मते यश म्हणजे काय? निश्चितच तुमच्या घरगुती जीवनात व इतरांशी असलेल्या संबंधात यशस्वी होण्याची तुमची इच्छा असते. तुम्ही निवडलेल्या कामात किंवा व्यवसायात उत्तुंग शिखर गाठावे असे तुम्हाला मनापासून वाटत असते. तुम्हाला स्वतःचे एक टुमदार घर हवे असते व त्यात आरामाने व आनंदाने राहण्यासाठी पुरेसा पैसा हवा असतो. तुम्ही केलेली प्रार्थना तुमच्या जीवनात आणि तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्यात तुम्हाला यश मिळावे अशी तुमची इच्छा असते. आपले जगणे हाही एक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारे आपण एक व्यावसायिक कार्यकारी एक्झिक्युटिव्ह आहोत. तुम्हाला जे करायचा ध्यास आहे ते करण्याची व त्या गोष्टी मिळवण्याची मनापासून आस आहे त्या गोष्टी मिळवण्याची कल्पना करून एक यशस्वी कार्यकारी अधिकारी बना. कल्पनाशील बना. मानसिकरित्या तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी झाला आहात अशी अनुभूती घ्या. त्या अवस्थेत राहा. स्वतःला या गोष्टीची सवयच लावून घ्या. रोज रात्री यशस्वी झाल्याचा अनुभूतीसह आणि पूर्ण समाधानासह झोपी जा. हळूहळू तुम्ही तुमच्या अचेतन मनात यशाच्या कल्पनेचे बीजारोपण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही यश प्राप्तीसाठी जन्म घेतला आहे अशी खात्री बाळगा आणि बघा की तुम्ही प्रार्थना केल्यावर कसे चमत्कार घडून येतात. लाभदायक मुद्दे. 1. यश म्हणजे यशस्वी जीवन जगणे. जेव्हा तुम्ही शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि तुमच्या आवडीच्या कार्यात ओतप्रोत झालेले असतात तेव्हा तुम्ही यशस्वी असतात. 2. तुम्हाला कोणते काम करणे प्रिय आवडते याचा शोध घ्या व ते करू लागा. जर तुमची आवड अभिरुची कशात आहे ते हे तुम्हाला माहीत नसेल तर अचेतन मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्यांचे संकेत मिळतील. तुमच्या विशिष्ट क्षेत्रात विशेष तज्ज्ञ बना. त्या क्षेत्रातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करा. 4. यशस्वी लोक स्वार्थी नसतात. त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते मानवतेची सेवा. 5. मनाच्या खऱ्या शांती खरेच यश संभवत नाही. 6. एक यशस्वी व्यक्तीला महान मानसशास्त्रीय व आध्यात्मिक समंजसपणा असतो. 7. जर तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचे स्पष्टपणे चिंतन केले तर तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीद्वारा तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील. 8. भावनेने भारले गेलेले तुमचे विचार व्यक्तिगत विश्वास बनून जातात आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला दान मिळते. 9. सतत कल्पना करण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते. 10. जर तुम्हाला तुमच्या कामात पदोन्नती हवी असेल तर तुमचे वरिष्ठ, सुपरवायझर किंवा तुमचे प्रियजन तुमच्या पदोन्नतीबाबत तुमचे अभिनंदन करीत असल्याची कल्पना करा. हे काल्पनिक चित्र अत्यंत सुस्पष्ट व वास्तविक बनवा. त्यांचे आवाज ऐका, त्यांचे हावभाव निहाळा आणि त्यांची वास्तविकता अनुभवा. वारंवार असे करीत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार सजीव करून तुमच्या मनोकामनेचा सुखद अंत अनुभवा. 11. तुमचे अचेतन मन हे स्मृतीचे भांडार आहे. उत्कृष्ट स्मृतीसाठी पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणी मला हवी ती प्रत्येक गोष्ट आठवून देत आहे. 12. जर तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जमीन जुमला विकायचा असेल तर पुढील विधाने सावकाश, शांतपणे आणि भावपूर्णतेने वारंवार म्हणा. असीमित बुद्धिमत्ता हे घर किंवा मालमत्ता ज्याला हवी आहे व ज्यात त्याची भरभराट होणार आहे अशा खरेदीदाराला माझ्याकडे आकर्षित करीत आहे. ही जाणीव कायम टिकवून ठेवा आणि तुमच्या अचेतन मनाचे सखोल प्रवाह व त्या जाणीवेला खरे करून दाखवतील. यश. 13.
यशाच्या कल्पनेत यशाचे सर्व घटक समाविष्ट असतात. स्वतःशीच यश हा शब्द पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने वारंवार म्हणा. तुमचे अचेतन मन तुम्हाला यशाकडे जायला भाग पाडेल. धडा 11 पूर्ण. उद्याच्या भागात आपण 12वा धडा पाहू.